लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी. आता पैशासोबत या दोन वस्तू मोफत मिळणार. लाडक्या बहिणींची लॉटरी लागली. आता ॲडव्हान्स पैसे मिळणार. महिने भरायच्या आत पुढच्या 3ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. आणि एवढंच नाही तर दिवाळीसाठी अतिरिक्त बोनस देखील देण्याची तयारी सरकारची असून सोबत महिलांना बक्षीस म्हणून मोबाईल देखील मिळणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचा देखील मोफत देण्याचा अंमलबजावणी सुरू होत आहे. येणारे 8 दिवस हे लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाचे ठरणार आहे. ही दिवाळी लाडक्या बहिणींना आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी आहे. कारण की आता पैसे, गॅस सिलेंडर, मोबाईल तसेच दिवाळीचा अतिरिक्त बोनस, तर असे एकापेक्षा एक आनंदाचे धक्के त्यांना मिळाला आहे. आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याचे पैसे सगळ्यांना मिळतील. पण दिवाळीचा जो बोनस आहे 2,500 रुपये अतिरिक्त बोनस, हप्त्या व्यतिरिक्त हा बोनस आहे, तर तो नेमकं कोणत्या महिलांना मिळणार आहे? कारण की तो काय सगळ्या महिलांना मिळणार नाही. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल. कोणत्या महिलांना नेमकं मोबाईल मिळणार आहे? कारण मोबाईल हा बक्षीस म्हणून किंवा एक भेट म्हणून मिळणार आहे. तुम्हाला मोबाईल मिळवायचा असेल तर तुमचा नंबर कसे लागेल, काय करावं लागेल याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये देणार आहेत. सोबतच ऑक्टोबर-नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो किती तारखेला जमा होईल आणि तो जमा होण्याआधी एक विशेष गोष्ट तुम्हाला तातडीनं करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आत्तापर्यंत पैसे यायला जी अडचण झाली तर तशीच अडचण पुढे होऊ शकते आणि कदाचित दिवाळीला तुमच्या हातात काहीच येणार नाही. सोबतच जो दिवाळीचा एक्स्ट्रा बोनस आहे, अतिरिक्त बोनस 2,500 रुपये जो आहे, तर तो कसा मिळवायचा आहे, त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी एक अर्ज देखील तुम्हाला करायचा आहे. तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. लाडक्या बहिणींच्या पैशांबरोबर या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील, हे दोन लाभ जर तुम्हाला मिळवायचे असतील, ज्यामध्ये दिवाळी बोनस आणि मोबाईल बक्षीस, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राज्यातील लाडक्या बहिणींना मोबाईल बक्षीस मिळणार, मोबाईल भेट मिळणार, याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोकणामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी विशेष लाडक्या बहिणींना, म्हणजे अशा काही सिलेक्टेड लाडक्या बहिणी आहेत की त्यांना बक्षीस म्हणून मोबाईल दिला जाणार आहे. आता कोणाला हा मोबाईल मिळणार, पण त्याआधी काही दिवसापूर्वीच दिवाळीचा एक विशेष बोनस देखील जाहीर झाला होता. तो जवळपास 2,500 रुपये असणार आहे. तर कोणत्या महिलांना हा बोनस मिळणार? लक्षात घ्या, हा बोनस हा हप्त्यांच्या पैशापेक्षा वेगळा आहे. मग हप्त्याचे पैसे म्हणजे दर महिन्याला 1,500 रुपये येत असतात. मग आता जुलैपासून सुरुवात झालेली आहे. जुलैचे आणि ऑगस्टचे 1,500 अधिक 3,000 रुपये ऑगस्टमध्ये मिळाले. काहींना ऑगस्टच्या एंडिंगला मिळाले, तर काहींना सप्टेंबरमध्ये आत्ता 2-4 दिवसापूर्वीच म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 4,500 रुपये मिळाले. मग आता त्यानंतर एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे की आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबर, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला आधीच मिळणार आहेत, म्हणजेच ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे. आता ॲडव्हान्समध्ये किती पैसे मिळतील? काही 3,000 मिळतील, 4,500 रुपये मिळतील की 7,500 रुपये मिळतील, ते एकदा आपण समजून घेऊ. आणि लगेच दिवाळीचा बोनस जो आहे, एक्स्ट्रा 2,500 बोनस, म्हणजे हप्ते व्यतिरिक्त 2,500 रुपये बोनस मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक नियम देखील वेगळा आहे. कोणत्या काही सिलेक्टेड बहिणींना तो मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार नाही. त्यानंतर मोबाईल मिळण्यासाठी काय पद्धत आहे, मोबाईल बक्षीस मिळवण्यासाठी तुमचा कसा नंबर लागेल याची माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार. कारण की आता मोबाईल देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. आता जे 2 हप्ते ॲडव्हान्समध्ये मिळतील, नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे, आता याला ॲडव्हान्स का म्हणायचं आहे तर लक्षात घ्या, ज्यावेळेस योजना सुरू झाली होती, जुलै महिन्यात सुरू झाली, जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला 14 ते 17 ऑगस्टमध्ये पहिला हप्ता सुरू झाला होता रक्षाबंधनाकरता. तर यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की जुलैचे पैसे आणि ऑगस्टचे पैसे ऑगस्ट पूर्ण व्हायच्या आधीच मिळाले होते. म्हणजे ऑगस्टच्या 14 पासून वाटायला सुरुवात झाली 17पर्यंत. म्हणजे लक्षात घ्या, ऑगस्ट पूर्ण न होताही तुम्हाला ऑगस्टचे पैसे आधी दिले. मग याचा अर्थ ते पैसे ॲडव्हान्स दिले गेले होते. तर ते केलं होतं रक्षाबंधनासाठी. त्यानंतर पुढचा हप्ता दिला गेला 31 ऑगस्टला. म्हणजे यातून जे सुटले, आता कोणते सुटले यासाठी एक तारीख ठेवण्यात आली होती. 31 जुलै आधी ज्या लोकांचे फॉर्म भरले गेले, फॉर्म अप्रूव्ह झाले, आधार कार्डचं बँकला लिंक झालं असेल 31 जुलै आधी, त्यांना पैसे 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान आले. मग त्यानंतर 1 ऑगस्टपासून ज्यांनी 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले, आधार लिंक केले, त्यांचं सगळं झालं 24 ऑगस्टच्या आधी, त्यांना 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टमध्ये पैसे आले. त्यानंतर मग त्यातही जर तुम्हाला पैसे आले नसतील, अर्ज भरू नये, तर तुम्हाला तिसऱ्यांदा म्हणजेच आत्ता काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 25 सप्टेंबरपासून पैसे वाटायला जी सुरुवात झाली, तर त्यामध्ये काही महिलांना 1 रुपया आला नव्हता, त्यांना 4,500 आले. तर काही महिलांना मागे 3,000 आले होते, त्यांना 1,500 रुपये आले. म्हणजेच आत्तापर्यंत सप्टेंबरपर्यंत सगळा हिशोब क्लिअर झालेला आहे. त्यातच काही महिला म्हणतील की आम्हाला अजून 1 रुपया नाही आला, तर तुमच्यासाठी फार मोठी आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला दिवाळी बोनस भेटू शकतो. सोबतच मोबाईल देखील तुम्हाला मिळू शकतो.
आता बोनस हा काय प्रकार आहे? बोनस झाला की आपण मोबाईल मिळवण्यासाठी काय करायचं आहे? मोबाईल मिळवण्यासाठी तुम्हाला नंबर लावणं गरजेचं आहे. तर तो कसा लावायचा किंवा तुम्हाला मोबाईल मिळू शकतो का, याविषयी माहिती आपण शेवटी सांगणार आहोत. आता दिवाळी बोनस काय आहे? तर तुम्हाला जसं माहीत आहे की ज्यावेळेस लाडक्या बहीण योजनेची घोषणा झाली त्याच वेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा झाली. आता अन्नपूर्णा योजना काय आहे? तर मोफत गॅस सिलेंडर देणारी योजना आहे. किती गॅस सिलेंडर? तर वर्षाला 3 गॅस सिलेंडर. कोणते सिलेंडर? घरगुती गॅस सिलेंडर. कोणाला मिळतील? आता लक्षात घ्या, 3 गॅस सिलेंडर. 800 रुपयाचा जर एक गॅस सिलेंडर धरला, 830 रुपयाचा, तर 3 सिलेंडरचे होतात 2500 रुपये. म्हणजे तुम्हाला 2500 रुपये हा बोनस अतिरिक्त मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना हे सिलेंडर मिळतील? पुरुषाच्या नावावर सिलेंडर असेल तर मिळेल का? एका कुटुंबात किती सिलेंडर मिळतील? तर लक्षात घ्या, एका कुटुंबामध्ये 3 सिलेंडर एकदाच मिळतील. म्हणजे एकदाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. दुसरी गोष्ट, पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कोणाला घेता येईल? ज्या घरांमध्ये महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. मग महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असतील तर 2 केस तयार होऊ शकतात. एक म्हणजे काय की उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 100% याचा लाभ मिळणार. 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळतील. म्हणजेच 2500 रुपये तुम्हाला बोनस हा वर्षाला आहे. किंवा उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल पण महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही आहात, तर गॅरंटेड तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 3 गॅसच्या स्वरूपात 830 रुपये गुणिले 3 जर केलं तर 2500 रुपयापेक्षा जास्त होतं. असे 2500 रुपये तुम्हाला दिवाळी बोनस मिळू शकतो. आता यासाठी अर्ज करायचा का? तर अर्ज करायची गरज नाही, कारण की अर्ज तुम्ही ऑलरेडी या योजनेसाठी केलेला आहे. त्यामुळे इथे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. तर हा अतिरिक्त बोनस तुम्हाला मिळणार आहे. आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता इथे सांगण्यात आलेली आहे. आता त्यानंतर मोबाईल कोणाला मिळणार? मोबाईल कोणाला मिळणार? तर मोबाईल हा फक्त महाराष्ट्रातल्या 2400 महिलांना मिळणार आहे. मग त्या महिला कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना मोबाईल बक्षीस मिळेल, मोबाईल भेट मिळेल? तर ज्यामध्ये उदय सावंत असं म्हणाले की एक विशेष प्रकारची योजना आहे. म्हणजेच राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत ज्या 2400 महिला ज्या आहेत, कार्यरत आहेत, तर त्या महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. कोकणात त्यांनी बोलत असताना राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यातच ते म्हणाले की सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलं तर तुम्ही त्यांना मतांचं बक्षीस द्या, असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे. तर लवकरच या महिलांना राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत ज्या महिला आहेत तर त्यांना मोबाईल देखील बक्षीस मिळणार आहे. सोबतच ज्या महिलांना अजून 1ही रुपये मिळाला नसेल, सगळं क्लिअर असेल, तर त्यांना 5ही महिन्याचे 7500 रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकतात. तर असं देखील त्या ठिकाणी समोर येत आहे. तर TV9च्या रिपोर्टनुसार आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच मोबाईल त्या ठिकाणी वाटप होईल. त्याचबरोबर बोनसच्या स्वरूपात 3 गॅस सिलेंडरचा खर्चही तुमचा त्या ठिकाणी वाचणार आहे आणि हप्ते ॲडव्हान्समध्ये मिळणार. ते अतिशय महत्त्वाचे अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.